तर बाबांनो फायनली आम्ही श्रीनगरमध्ये गाडी भरली सोपूर मंडीला आणि मदुराईचा माल भरला होता. गाडीतून भरून झालो. गाडी रात्री लवकर निघल्या मंडीतनं बाहेर म्हणून तिथंच झोपलो होतो. सकाळी रात्रीचं 3 वाजता उठून निघलो आणि इथं घाट 3 उतरून आलो. मधला काय ब्लॉक 3 काढलाच नाही. इथं सगळेजण आलो. इथं सगळेजण रामबानचा घाट उतरून आल्यानंतर चहा 3 प्यायला थांबलो. यो रांडचा बघा यो सकाळी असल्या गारठ्यात की नाही गार पाण्याने अंघोळ करायला. इथं पाणी 3 घ्यायला थांबलो. इथं पाणी 1 नंबर मिळते. प्युअर बिस्लेरीचं पाणी असते. पाणी 3 इथनं भरून घेतलं. त्यावर म्हटलं गाडीत नाश्ता करा. रात्री भात राहिला होता शिल्लक. उकडलेली अंडी तेवढी हॉटेलमधून विकत घेतली. ही चिंबा नदी मागे दिसते. चिनाब नदी पाकिस्तानला जाते. नदीच्या कडेला उभा राहून मस्तपैकी नाश्ता दाबून केला. राईस आणि अंड 1 नंबर टॉपचा लागायला तर विशेष नाही. असल्या वातावरणात दणका. रात्री आलो इथं पंजाबमध्ये अमृतसरला. असलं दुःख पडलेलं की नाही शेटाचा फाटा बिन फोडला काय दिसत नव्हता. लय वाईटला एवढं दुःख पडलेलं. कशी गाडी चालवायची मलाच काय कळत नव्हतं. आणि गाडी रस्त्याला काळं कुत्रं पण नव्हतं. कसं तर करून आम्ही इथं फायनली हॉटेलमध्ये घालूया म्हटलं आणि आई घालू दे म्हटलं. तिकडं झोपून टाक्या म्हटलं. पुढं उद्या ज्याला रस्ता दिसायला उजडल्यावर नंतर ना बघूया म्हटलं. मग काय गाडी हॉटेलमध्ये इथं घातली. जेवण करूया म्हटलं. जेवलं नव्हतं. गाडीत पण जेवण बनवलं नव्हतं म्हणून इथं दाल मखनी आणि रोटी 1 नंबर टॉपचं पंजाबमधलं जेवण. मग मागवलं मस्तपैकी. जेवलो आम्ही आणि इथं झोपलो. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा.